तो हमारे सामने सईद शेख साहब है। अभी अभी मैंने इनके बारे में थोड़ा बताया। ये सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे आणि आज आपला जो भारत आहे धर्मनिरपेक्ष भारत म्हणून आपण संपूर्ण जगामध्ये ओळखला जातो। तर तो का ओळखला जातो की सईद शेख सारख्यामुळे ओळखला जातो। तर सर आपण सांगू शकाल का? आपण आता सांगितलं नाही, याच्या अगोदर सुद्धा पेपरमध्ये आपलं नाव मी बरेचदा ऐकलं की आपण जे हिंदू मंदिर समाधी आणि समाधी समूह गोसाई समाधी समूह याच्यासाठी जे केलं तर त्या मागे कुठली प्रेरणा होती? म्हणजे आपण ते एक शेख आहे आणि आपण हिंदू मंदिरासाठी विष्णू मंदिरासाठी काय केलं त्याच्यामागे कुठली प्रेरणा आहे? धार्मिक स्थळ आहे, तीर्थक्षेत्र आहे आणि पर्यटन स्थळे आहे, त्यामध्ये माझी खूप रुची होती। आणि शाळा शिकत असताना मी त्याच्या माध्यमातून हा लेखन कार्य सुरू केले आणि अनेक पेपरामध्ये दिले। हा जो उपेक्षित दुर्लक्षित हा मंदिर आहे किंवा पर्यटन स्थळ आहे याचा विकास व्हावा, यांना ऊर्जित अवस्था मिळावी आणि हा इथे जास्तीत जास्त लोक धार्मिक क्षेत्र असून भेट दिली पाहिजे आणि पर्यटनाचा आनंद घ्यावा सर्वांनी, हा माझा त्या मागे हेतू होता। आम्ही जवळपास 12 मंदिराचा पाठपुरावा केला आहे। त्यांना ते पहिले अत्यंत दुर्लक्षित आणि उपेक्षित अवस्थेत होते, त्यांचा विकास झाला। आज लाखो पर्यटक तिथे येत आहे, जसे चांदपूर आहे, गायमुख आहे, अंबागड किल्ला आहे, अड्याळ, डोंगर महादेव, नेरला, कोका, करांडला, हे सर्व रावणवाडीचा इतिहास पण आम्ही दिला होता सुरुवातीला 20 वर्षापूर्वी। तो असे अनेक आहेत जिथे पर्यटकांची संख्या आता वाढत आहे आणि चांगलं काम होत आहे। शासनाचा बी इकडे थोडासा लक्ष आहे, पण त्याच्या माध्यमातून आपल्या भंडाराजवळ ही वैनगंगा नदी एकदम पुरातन नदी आहे आणि याच्या किनाऱ्यावर अनेक धार्मिक स्थळे वसलेली आहेत आणि पाण्याचा एक भंडार आहे। भंडारावासीसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि जर येथे विकास झाला आणि जलपर्यटनाची सुविधा झाली तो आम्ही गोव्याला विसरून जाऊ, उटीला विसरून जाऊन, काश्मीरचे जे डल झील आहे, कोकणात अनेक स्थळे आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये तुलना केली हीच आपल्यासाठी खूप आनंदाची बाब आहे। आणि जिथे जिथे आपण हे जीर्णोद्धाराचं पवित्र काम केलेलं आहे ते मंदिर, ते मंदिराचे पुजारी, ते ग्रामस्थ, ते भाविक आणि हा भंडारा जिल्हा आपल्याला कधीच विसरणार नाही। धन्यवाद सईद शेख साहेब। आणि यानंतर आपण भेटत राहू सत्यवचन।